नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता ऐश्वर्या ही भैरवीला कार्यक्रम सुरू करावयास सांगते. तेव्हा आता भैरवी म्हणते, कार्यक्रम तर आपण सुरू करणारच आहोत, पण त्या अगोदर थोडेसे महत्त्वाचे इम्पॉर्टंट असे गेस्ट यायचे राहिले, ते आले की आपण सुरू करू. तर ऐश्वर्या भैरवीकडे बघत विचार करते की मला माहिती भैरवीजी, तुम्ही कुणाची वाट बघताय, पण तुम्ही ज्याची वाट बघताय ना ती कार्यक्रमाला येणारच नाही आहे. तर इकडे आता जयंती आणि सावली दोघीही ॲटो रिक्षातून आता कार्यक्रमासाठी येऊ लागतात. पण त्याच वेळेस आता ऐश्वर्याने पाठवलेल्या गुंडांची गाडी तिथे येते आणि त्यांच्या ॲटो रिक्षाला अडवते. पटकन दोन गुंड आता खाली उतरून सावलीला धरू लागतात. सावली जयंती दोघीही घाबरतात. तर जयंती म्हणते, कोण आहे आणि काय करताय तुम्ही? आता त्या गुंडांनी कोयता आणि चाकू काढलेला बघून जयंती घाबरते. जयंती म्हणते की सावली, त्यांच्याकडे चाकू आणि कोयता आहे, आपल्या जीवापेक्षा कार्यक्रम महत्त्वाचा नाही, चल चल आपण पळूयात. तो गुंड आता जयंतीला दम देत म्हणतो की तुझं तोंड बंद कर आणि ओढारे येईल असे म्हणत आता सावलीला रिक्षातून ते गुंड ओढू लागतात. आणि पटकन ते गुंड आता सावलीला धरून त्यांच्या गाडीत बसून आता घेऊन जाऊ लागतात. ती म्हणते की ए सावलीला घेऊन तुम्ही कुठे चाललेत, माझे 25,000 बुडालेत असे म्हणत आता जयंती तिथेच हाय मोकलून पाय नाचू लागते. आणि इकडे आता त्या टेक्निशियननी सावलीच्या रूमची अगदी काटेकोरपणे सगळी पाहणी करून चेक करून दरवाजा लॉक केलेला असतो. इकडे ऐश्वर्या भैरवीला म्हणते, भैरवीजी आपण कुणाची वाट बघतोय का, किती वेळ झाला आहे? ऐश्वर्या म्हणते की आपण सुरू करूयात ना. तर सगळे तिथे बसलेले श्रोतेसुद्धा आता कार्यक्रम सुरू करण्यासाठी आता आरडाओरड करू लागतात, गोंधळ करू लागतात. आता तिलोत्तमा म्हणते, अगं भैरवी, सगळेजण तुला म्हणतायत तर कर ना चालू कार्यक्रम. भैरवी म्हणते, हो हो तिलोत्तमा, होईल चालू आता. आता भैरवी ताराला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की कसा कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत? अगं सावली आली आहे का तारा? तारा म्हणते की अगं मॉम, तोपर्यंत सावली येईल, आपण तोपर्यंत फॉर्मॅलिटी सगळ्या उरकून घेऊयात. भैरवी म्हणते, तारा तुला ही एक छोटीशी फॉर्मॅलिटी वाटते का? आता बाकीचे श्रोते सुद्धा म्हणतात, अहो कार्यक्रम सुरू करा, कारण आम्ही वेळातले वेळ काढून आलोयत. भैरवी त्यांच्याकडे बघते. भैरवी हात जोडतच म्हणते की आम्ही तुम्हाला निराश करणार नाही आहोत, आत्ताच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आणि ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत विचार करते की यांना नेमकं सावलीची अशी कोणती अडचण आली असेल की ह्या कार्यक्रम सुरू नाही करत. आणि तेवढ्यात आता त्या गुंडांची गाडी जात असताना सारंगची गाडी समोरून येते आणि सारंग आता त्यांच्या समोर गाडी उभा करतो. ते गुंड म्हणतात की आता हा गाडी समोर ठेवून कोण तडफडला काय माहिती. एक गुंड बाहेर येतो, सारंगच्या दरवाजाजवळ जाऊन म्हणतो, ए तू बैरा आहे का, चल गाडी बाहेर बाजूला घे. पटकन आता दरवाजा उघडून सारंग आता त्या गुंडाला एका लातीत खाली पाडतो. तर बाकीचा गुंड ते बघतो. सारंग आता कारमधून खाली उतरतो. तर सावली सारंगला बघते. सावलीच्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो. मोठ्याने सावली ओरडते, सारंग सर. आणि इकडे आता दुसरा गुंड त्या गाडीतून उतरत सारंगवरती हल्ला करू लागतो. आणि आता तो गुंड सारंगला मारणार एवढ्यात सारंग त्याला पकडतो आणि मागचा पडलेला गुंड उठून सारंगला मारू लागतो. तर सारंग त्याच्या पोटात लात मारून त्याला खाली पाडतो. आणि पटकन आता सारंग त्या कारजवळ जातो आणि सावलीला बघताच आता सारंग सावलीच्या तोंडाचा रुमाल सोडून सावलीला बाहेर काढतो. तर सावली सारंगकडे बघते. प्रेमाने सारंग सावलीचा चेहरा आपल्या हातात घेतो. इकडे तोपर्यंत बबलू त्या गुंडांना मारू लागतो. पण ते दोन्ही गुंड आता बबलूला पकडतात. आणि तेवढ्यात धावत पळत आता जयंती तिथे येते. आणि सारंगला बघताच आता जयंती म्हणते की बरं झालं देवा, माझे 25,000 वाचवले. आणि इकडे आता स्टेजवर भैरवीने ताराच्या गाण्याची सगळी तयारी केलेली असते. माईक हातात धरून आता भैरवी म्हणते की नमस्कार. आणि आता भैरवी तिच्याकडून आणि ताराकडून सगळ्या प्रेक्षक रसिकांना आता स्वागत करत त्यांचे आभार मानते. आता भैरवी म्हणते की खरं म्हणजे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नेहमी कार्यक्रम झाल्यानंतर करतात, पण मला ना आता दम धरवत नाही असे भैरवी बोलते. तुम्ही मोठ्या स्वइच्छेने वेळात वेळ काढून आमच्या घरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार असे आता भैरवी त्यांना सांगते. आणि आता भैरवी म्हणते की माझ्या संगीताच्या कारकिर्दीला 35 वर्ष पूर्ण होत आहेत. वजे घराण्याची जी संगीताची परंपरा आहे ना, आणि त्यांनी आजपर्यंत जी कलेची सेवा करत आता लोकांची मने तृप्त केली, तुम्ही जे प्रेम आमच्या घराण्यावरती, आमच्या संगीतावर, आमच्या गाण्यावरती केलं, त्याबद्दल पुन्हा आता भैरवी आभार मानते. आमच्या घराण्याचा 125 वर्षापासून जो संगीताचा वारसा आहे, त्यातले 35 वर्षे मी पूर्ण केली, काय म्हणावं याला. आणि भैरवी म्हणते की तुमच्या पाठीमागच्या कितीतरी पिढ्या या संगीताच्या वारशाच्या आज साक्षीदार आहेत.
आणि त्यानंतर भैरवी म्हणते की आम्ही सगळ्यांनी संगीताच्या आणि कलेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की हा 35 वर्षाच्या माझ्या संगीताच्या कारकिर्दीचा वारसा मी तारा वझे हिला सुपूर्त करत आहे. आणि त्यासाठी माझ्या मनात किंबहुना थोडासुद्धा विचार आला नाही की तारा वझे ही माझं रक्त आहे किंवा ती माझी मुलगी आहे. आणि त्यानंतर भैरवी म्हणते की ताराची आजपर्यंत मी खूप परीक्षा बघितली. तिच्या गळ्यात असलेली जी संगीताची धार आणि तिच्या डोक्यावर असलेला सरस्वतीचा आशीर्वाद, तिने केलेली तिची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि त्यामुळे वझे घराण्याचा हा संगीत संपन्न वारसा तिच्या हाती सुपूर्त करताना मला जरासुद्धा संकोच वाटत नाही. आणि आज मी हे सगळं घोषित करताना मला खूप आनंद होत आहे. आणि त्यासाठी माझ्या या वझे घराण्याचा वारसा मी दुसऱ्याच्या हाती सुपूर्त करत आहे आणि ती आहे माझी मुलगी तारा वझे. आणि लगेच आता सगळेजण ताराकडे बघत टाळ्या वाजवतात. आणि पटकन आता तो संगीताचा ॲवॉर्डचा आता वारसा भैरवी ही तारा वझेला देते. आणि आता ते ॲवॉर्ड आपल्या हाती घेत आता तारा पटकन भैरवीच्या पाया पडते. तर श्रोते म्हणतात, तारा वझे, तुला एवढा मोठा आता संगीताचा वारसा मिळाला आहे, तेव्हा तुझ्या भावनासुद्धा आम्हाला ऐकाव्याशा वाटतील. आणि इकडे आता सारंग हा पुन्हा बबलूला पकडलेल्या गुंडांसमोर येतो आणि 2 टोले मारत 2 टोले टाकत त्या गुंडांना आता सारंगने पळवून लावलेलं असतं. आणि त्यानंतर आता सारंग सावलीकडे बघतो आणि म्हणतो, सावली, तू ठीक आहे ना? आणि कोण होती ती? सावली म्हणते की मला नाही माहिती, पण तुम्हाला लागलं तर नाही ना? बबलू म्हणतो, आम्ही ठीक आहे. सावली म्हणते, पण तुम्ही इथे कसे? सारंग म्हणतो, आम्ही गेलो होतो, पण ती माणसे 4-5 दिवसांसाठी कुठेतरी गेली आहेत. तिथे थांबून मग आम्ही काय करणार होतो, मग आम्ही आलो. सावली म्हणते, मग तुम्ही माझा फोन का नाही उचलला? आता सावली म्हणते की दिलं ना तुम्ही त्या गुंडांना, चांगलंच सरप्राईज दिलं. तेव्हा सारंग हा सावलीकडे बघतो. आता इकडे तिलोत्तमा ताराला म्हणते की अगं तुझ्या भावना व्यक्त कर, तारा काहीतरी बोल. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा ताराच्या कपाळाचा खिस घेते आणि हळूच म्हणते, तारा सांभाळून घे आणि वेळ मारून ने. पटकन भैरवी बाजूला जाते. तर तारा आता तिच्या भावना व्यक्त करत बोलू लागते. सगळेजण ताराचं बोलणं ऐकू लागतात. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ त्या कार्यक्रमात येतो. जगन्नाथला बघताच आता भैरवी जगन्नाथकडे येत म्हणते की जगन्नाथजी, तुम्हीच तर म्हणाला होतात ना वेळ आणि कार्यक्रमाची सगळी विधी एकदमच शुभ आहे म्हणून. जगन्नाथ म्हणतो की वेळ हे सगळं शुभ आहे, तुमचे कर्म आडे येतात त्याला काय करावं? आता भैरवी म्हणते की बाकीचं बोलणंच बोलणार आहात का? तुमच्या लेकीच्या कार्यक्रमाला तिला उपस्थित करा. तुमचा लेकीचा कार्यक्रम आहे. तर जगन्नाथ म्हणतो, म्हणूनच हे सगळं चाललंय, नाहीतर या खोट्याच्या कार्यक्रमात मी एवढा वेळ थांबलोच नसतो. खरं तर या संगीत वारशेवर माझ्या मुलीचा हक्क असल्याचे जगन्नाथ सांगतो. भैरवी हात जोडतच म्हणते की जगन्नाथजी, बाकी सगळं सोडा, आता माझी मदत करा. तर जगन्नाथ म्हणतो, काय झालं? भैरवी म्हणते, सावली आली नाही अजून. जगन्नाथ म्हणतो, येईल, अगदी 100% येईल ती. आणि जगन्नाथ म्हणतो की सावलीने तुम्हाला जो शब्द दिलाय ना, तो शब्द ती तंतोतंत पाळणार. आता एवढ्यात आता जयंती तिथे येते आणि सावलीला म्हणते की अगं सावली, तू बरी आहे ना? तुझा गळा बरा आहे ना? तर आता जयंती म्हणते की चल सावली. तर बबलू आणि सारंगसुद्धा आता कारकडे जाऊ लागतात. तर तेवढ्यात ते गुंड पुन्हा तिथे येतात. आता सारंग त्याचा शर्ट काढतो आणि दोन्हीही गुंडांना आता मारू लागतो. तेवढ्यात जयंती आता सावलीला म्हणते की हे बघ सावली, यांची फायटिंग आता सुरू आहे, तोपर्यंत तिकडे आपल्याला कार्यक्रमात पोचायला हवं, कार्यक्रमाची वेळ झाली. तर सावली म्हणते की अहो जयंती वहिनी, सारंग सरांना सोडून मी कसं येऊ? सावली म्हणते की नाही, त्यांना सोडून मी येणार नाही. तर आता जयंती कमरेला पदर खोचते आणि त्या गुंडांना मारण्यासाठी पुढे जाते. इकडे सारंग त्या गुंडांना मारतो. इकडे तारा आता स्टेजवरती तिच्या भावना व्यक्त करत असते. आणि आता तारा म्हणते की माझ्या मॉम भैरवी वझे यांनी जो संगीताचा वारसा माझ्याकडे दिला, तो सांभाळण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करील. आणि आता सगळे लोक ताराचं कौतुक करतात. सगळे लोक आणि त्या जमलेल्या श्रोत्या सगळेजण सांगतात की तारा, कुठे तुझं संगीत आणि कुठे आजकालचं हे पॉप संगीत? आता इकडे सारंग सावली आणि जयंतीला जायला परवानगी देतो आणि म्हणतो, तुम्ही जा, मी यांच्याकडे बघतो. पटकन जयंती आणि सावली ॲटो रिक्षातून आता जायला निघतात. आणि आता इकडे भैरवीसुद्धा स्टेजवरती माईकवर बोलत वेळ मारून येत असते. आणि तेवढ्यात धावत पळत जयंती तिथे येते आणि अंगठा दाखवत आता भैरवीला खुणावत सावली आल्याचे जयंतीने भैरवीला खुणावताच आता भैरवीच्या चेहऱ्यावरती तेज झळकू लागते. भैरवी खुश झालेली असते आणि ताबडतोब आता भैरवी म्हणते की चल
तारा आता तुझ्या मंत्रमुग्ध गळ्याने सगळ्यांना एकदा पुन्हा मंत्रमुग्ध कर. आणि इकडे आता सावली पटकन तिच्या रूममध्ये येते. विठोबाची मूर्ती आता समोर ठेवत पटकन आता सावली विठोबाचा दिवा लावते आणि विठोबाला हात जोडते. आणि त्यानंतर आता लगेच आता सावलीने गायला सुरुवात केलेली असते. तर तारा स्टेजवर आता ओठ हलवत सावलीच्या गाण्याची हुबेहूब ॲक्टिंग करत असते. आणि त्याच वेळेस आता माझे माहेर पंढरी या गाण्याचा सूर जुळवून सावली आता तिच्या आवाजात सगळ्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असते. इकडे आता सारंग हा बबलूला घेऊन सावलीच्या कार्यक्रमाला निघतो. पण आता सावलीचा कार्यक्रम नेमकं कुठे आहे हेच त्यांना माहिती नसतं. बबलू म्हणतो की आपण सावली वहिनीला विचारायला पाहिजे होतं सारंग दादा. आणि इकडे आता पटकन बबलू आता चंद्रकांतरावांना फोन लावतो. तर चंद्रकांतराव फोनवर बोलण्यासाठी आता बाहेर निघून जातात. तर त्याच वेळेस पाठीमागून जगन्नाथसुद्धा चंद्रकांतरावांच्या पाठीमागे जातो. इकडे आता तारा स्टेजवर गाण्याचा परफॉर्मन्स दाखवत असते. आणि इकडे आता सारंगने चंद्रकांतरावांना फोन लावलेला असतो. पण चंद्रकांतराव बाहेर येऊनही त्यांना आता सारंगचा आवाज ऐकू येत नसतो. आणि आता कसाबसा चंद्रकांतरावांना सारंगचा आवाज ऐकू येतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की बाबा तर ऐकू येतं का तुम्हाला? चंद्रकांतराव म्हणतात की हो बोलणारे सारंग. सारंग म्हणतो बाबा कार्यक्रम कुठे? तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ मी तुला लोकेशन पाठवतो पण तू कोकणात होतास ना रे सारंग, आणि तू कसा आलास? सारंग म्हणतो की बाबा मी कोकणातून आलोय. कसा आलो ना, कशासाठी आलो ते मी तुम्हाला नंतर सांगतो. इकडे आता सावली आणि तारा दोघेही गात असतात. आणि एक अभंग आता संपलेला असतो आणि सावली आता दुसऱ्या गाण्याच्या अभंगाला सुरुवात करते. युगे 28 विटेवरी उभा या विठ्ठलाच्या ओवीने आता सगळ्यांना मंत्रमुग्ध करत सावली आता सगळ्या श्रोत्यांचं मन जिंकून घेत ताल सूर एकत्र करत गाणे गात असते. आणि त्याच वेळेस आता सारंग बरोबर बोलत असताना समोरची सावली ज्या रूममध्ये गात असते ती खिडकी उघडी असते. आणि सारंगचे बोलणे संपताच आता चंद्रकांतराव तेथून जाऊ लागतात. आणि अचानक चंद्रकांतरावांची नजर सावली गात असल्याचे आता सावलीवरती पडते. आणि सगळ्यात मोठा धक्का चंद्रकांतरावांना बसलेला असतो. सावलीकडे बघत आता सावली गाणं गाते हे सत्य धगधगतच आता चंद्रकांतरावांसमोर आलेलं असतं. डोळ्यांनी चंद्रकांतराव आता सावलीचे गाणे ऐकत असतात. आणि त्याच वेळेस आता तारा ही सावलीसोबत का जाणार होती हे सगळं आता चंद्रकांतरावांना आठवतं. सावलीशिवाय तारा गाणं गायला जात नव्हती हे सत्य आता चंद्रकांतरावांच्या समोर आलेलं असतं. आणि ऐश्वर्या म्हटलेली असते की आज भैरवी वजे आलेल्या होत्या. बाबा तारा वजेला सावली ही तिच्या गाण्यात अशिष्ट करायची, तेव्हा त्यांना सावली पाहिजे. आणि सावली कशासाठी पाहिजे हे आता चंद्रकांतरावांना समजतं. आणि त्यानंतर आता सावलीचे सगळं गाणं चंद्रकांतराव उघड्या डोळ्यांनी बघून उघड्या डोळ्यांनी ऐकतात. आणि इकडे आता ताराचं गाणं संपल्यानंतर सगळे श्रोते टाळ्या वाजवतात. तर सावली विठोबाला हात जोडून आता नमस्कार करते. त्याच वेळेस सावलीचे लक्ष समोरच्या खिडकीकडे जाऊन चंद्रकांतराव आपल्याला बघतायत हे सत्य आता सावलीसमोर आलेलं असतं. आणि पटकन सावली तिची मान फिरवते. तर चंद्रकांतराव सावलीकडे बघतात आणि चंद्रकांतरावांनी आपल्याला बघितलं हे सत्य आता सावलीला सुद्धा समजतं. आणि त्यानंतर आता चंद्रकांतराव सावलीचे ते धगधग ते सत्य उघड्या डोळ्यांनी बघून पुन्हा आता स्टेजवर येतात. इकडे ताराच्या गाण्याचा आता कार्यक्रम संपून सगळे श्रोते टाळ्या वाजवतात. तर त्याच वेळेस आता ताराला आता तिचं कौतुक करून अभिनंदन करत असताना सगळे स्टेजवर जमलेले असतात. तर तेवढ्यात सावलीसुद्धा पाठीमागून चंद्रकांतरावांसोबत इथे येते. सावलीला बघून आता अमृता म्हणते की सावली अगं कुठे होतीस तू, आणि तू आत्ता कशी आलीस, आणि सारंग ठीक आहे ना, सारंगसुद्धा कसा आला. आणि तेवढ्यात आता अमृताला चक्कर येते. अमृता चक्कर येऊन स्टेजवर पडते. आणि त्याच वेळेस आता अमृता पडलेली बघून राजकुमारा धावत धावत अमृता जवळ येत म्हणतो की काय झालं तुला अमृता, आणि पटकन कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. तर तेवढ्यात आता सावलीला अमृता वहिनीला चक्कर का आली याचे सत्य समजते आणि हसतच तेव्हा सावली राजकुमारला म्हणते की राजकुमार दादा थांबा, आता आपल्या सगळ्यांना लहान मुलांचे कपडे शिवावे लागणार आहे, म्हणजे टोपी, अंगडी, दुपट्टा सगळं काही. ते ऐकताच आता राजकुमार म्हणतो की म्हणजे
सावली म्हणते की म्हणजे राजकुमार दादा तुम्ही बाबा होणार आहात. सगळ्यात मोठी गुड न्यूज आता सावलीने सगळ्या मेंदळ्यांना सांगितलेली असते. आणि त्याच वेळेस आता सावली ही चंद्रकांतरावांकडे बघते तर चंद्रकांतराव सावलीकडे. एकाच वेळी मेंदळ्यांना 2 गुड न्यूज मिळालेल्या असतात. आणि सावली ही तिच्या आवाजाचे सत्य आणि तर दुसरीकडे अमृताच्या प्रेग्नन्सीचे सत्य एकाच वेळेस आता तिलोत्तमा आणि चंद्रकांतरावांसमोर आलेले असते. आणि भर स्टेजवर उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. आणि त्यानंतर आता सावली आणि अमृताचे सत्य घेऊन तिलोत्तमा आता काय करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.